आवाज बरोबर येते. आवाज कुणाचा? आमच्या दादा आगे बढ़ो, आमच्या दादा आगे बढ़ो, शंकर दादा आगे बढ़ो. मित्र, आजच्या या शिवदूत बैठक मध्ये उपस्थित मंचावर या जिल्ह्याचे समाज कल्याण सभापती आणि ज्यांना आपण फिक्स आमदार म्हणून बघत आहोत असे आमचे लाडके श्री शंकरदादा, मंचावर उपस्थित भावी अध्यक्ष म्हणून ज्याला आपण बघत आहोत ते माझे सहकारी मित्र सन्माननीय रामभाऊ वाणिले, युवा सेनाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय ललितभाऊ गाव, काठी संस्थाचे वारसदार आमचे संस्थानिक आमचे मार्गदर्शक सन्माननीय पुतीसिंग दादा, तालुका प्रमुख म्हणून ज्यांना आपण बघत आहोत असे माझे मित्र सन्माननीय तुकाराम दादा, जिल्ह्याचे महिला संघटक म्हणून आपण ज्यांना बघत आहोत ते नीताताई माळी, आणि आमच्या दादाच्या नेतृत्वात अक्कलकोट शहराची जबाबदारी मोठ्या ताकदीने आणि जोशमध्ये सांभाळत येते आमचे सहप्रमुख सन्माननीय रवी भैया तंटे, उपस्थित सर्व शिवसैनिक मित्र. आज या बैठकीमध्ये बोलत असताना खास करून मुंबई एक टीम इथे आलेली आहे, परंतु एका टाइममध्ये या दरगाव आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये टाइमचे ॲडजस्टमेंट झालं नाही आणि टीम पहिले दरगावमध्ये आहे, थोड्या वेळात तिथे पोहोचणार आहे, परंतु तोपर्यंत मार्गदर्शक म्हणून आपल्याला ललित भाऊ, रामभाऊ आणि आनंददादा यांनी मार्गदर्शन केलं. मित्रांनो, सर्वप्रथम जर आमच्या दादांवर बोलायचं असेल तर ललितभाऊ पण बोलले, रामभाऊ पण बोलले, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की यापूर्वी जेव्हा जेव्हा आपण बघितलं की आमच्या दादा जेव्हा जेव्हा इथे राहिले तर या मंडपामध्ये पाय ठेवायला जागा राहत नाही, परंतु आज आमच्या दादा नाही म्हणून थोडी गर्दी कमी दिसत आहे असं मला वाटतं. परंतु मित्र, मी आपल्याला सांगू इच्छितो की शंकरदादासाठी या तालुक्याच्या विधानसभाच्या दृष्टिकोनातून ही मीटिंग ठेवली तरी समाजासाठी आमच्या दादा हे मुंबईला गेलं, कारण की मुंबईला पेशीची एक मीटिंग बोलवण्यात आली आणि इमर्जन्सीमध्ये रात्री आमच्या दादांना मुंबईला रवाना व्हावं लागलं. परंतु समाजासाठी काम करत असताना आपण बघतो की आमच्या दादांनी मागच्या आठवड्यामध्ये मुंबईला पत्रकार परिषद घेतली आणि तेव्हा सांगितलं की धनगर समाजाला जर या शासन आरक्षण देत असेल तर आम्ही त्यांना देऊ देणार नाही आणि समाजासाठी फक्त आम्ही राजकारण करत नाही तर समाजासाठी आपण मरायला पण तयार आहे आणि मारायला पण तयार आहे अशी भाषा करणारा नेता या तालुक्यामध्ये असेल तर ते आमच्या दादा पाणी आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि त्यांचं काम करत असताना त्यांच्या खांद्याशी खांदा लावून आपल्याला या तालुक्यामध्ये काम करायचे आहे. आता रामभाऊ यांनी सांगितलं की विधान परिषदेचे कार्यकाळ 6 वर्षाचा असतो आणि आमच्या दादाच्या हातात अजून 3.5 वर्ष आहे, परंतु या विधानसभेमध्ये जर आपण शंकरदादाला निवडून दिलं तर या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपण अजून जोरात काम करू आणि या तालुक्यामध्ये विकासाच्या भागीरथ बनायचे काम, विकासाची गंगा आणण्यासाठी एक भागीरथ बनण्याचा एक स्वप्न जे आपण शंकरदादाच्या दृष्टिकोनातून बघत आहोत ते आपण पूर्ण करू असं मला आपल्याबरोबर पूर्ण खात्री आहे. मित्रांनो, आमच्या दादा मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की फक्त 1800 मतांनी विधानसभामध्ये मागे राहिले. मला असं वाटत होतं जेव्हा निकाल आला आणि आम्ही आमच्या दादांच्या घरी बसलो, आम्ही सर्व मंचावर बसलेले पदाधिकारी पण आम्ही तिथे होतो, तेव्हा शंकरदादांना थोडं लाभ जास्त आलं होतं की आपण लोकांसाठी रात्र आणि दिवस काम करत असताना या तालुक्यामध्ये आपण बघितलं की जे आमदार इथे काम करतात, खासदार इथे काम करतात, आमच्या दादाकडे तेव्हा कोणतंही पद नव्हतं, फक्त शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून काम करत होते, त्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून काम करत होते, परंतु बाजाराच्या चौकमध्ये खुर्ची लावून काम करणारा नेता या तालुक्यामध्ये कोणी असेल तर तो फक्त आमच्या दादा पाणी आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्र. आणि काम करत असताना वरिष्ठांनी दखल घेतली आणि त्यांना विधान परिषदमध्ये पाठवलं. विधान परिषदमध्ये जेव्हा विरोधमध्ये काम करत होते तेव्हा तुम्ही आम्ही बघितलं की कितीच आपण इथे आमदार आणि खासदार या तालुक्यातून या जिल्ह्यातून गेले, परंतु विधान परिषद किंवा विधानसभामध्ये समाजासाठी प्रश्न उठवणारा नेता आणि समाजासाठी कडकडीने बोलणारा नेता जर या जिल्ह्यात नाही तर या राज्यात एक आदिवासी नेता म्हणून आमच्या दादा हे नाव आम्ही आणि तुम्ही बघितलेलं आहे. आज काम करत असताना आमच्या दादा यांनी आपण बघितलं की फक्त समाजाचे काम करत असताना समाजाच्या लोकांवरती जर अन्याय होत असेल तर नेहमी त्यांच्यासाठी उभं राहण्याचा धाडस आणि आपल्यामध्ये एक ताकद, मोठी ताकद म्हणून तुम्ही आपल्या
कोणाला दिली असेल तर ती आमच्या दादाला दिली हेही आपण सांगू इच्छितो. आपण बघितलं की या तालुक्यामध्ये 265 गावं आहेत. त्यापैकी 65 ते 75 गावं असे आहेत जे अतिदुर्गम भागामध्ये आहेत, जिथे गाडी नाही, रस्ते नाही, वीज नाही, आणि तिथे आपल्या महिलांना रात्र जेव्हा ते आजारी होतात किंवा गरोदर महिलांना दवाखान्यात आणण्याचा जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तर आपण बघतो की ते दोन्हीतून आणतात, गाड्यांची व्यवस्था होत नाही किंवा ते डेड्यापाडा मार्ग लोकांपर्यंत पोहोचतात. आणि ही सुविधा लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, लोकांना दवाखान्याची उपलब्धता व्हायला पाहिजे. आरोग्याच्या माध्यमातून जेव्हा प्रश्न मांडत असताना आमच्या दादांनी मुंबईला सांगितलं की अक्कलकोट हा ग्रामीण तालुका रुग्णालय आहे आणि इथले डॉक्टर पेशंटला डायरेक्ट नंदुरबारला पाठवतात, तर या तालुक्याच्या हॉस्पिटलला जिल्हा उपरुग्णालय म्हणून मान्यता द्या आणि खापरच्या रुग्णालयाला तालुका रुग्णालय म्हणून मान्यता द्या. आणि मित्रांनो, 1 महिन्याच्या आत ते काम पूर्ण होईल अशी गवाही आपल्याला मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे. ही तुमच्या आमच्यासाठी मोठी बाब आहे. मित्रांनो, फक्त आरोग्याचा प्रश्न नाही आहे. आपण रस्त्याचा जर विचार केलं तर काल, मी जास्त मागे जात नाही, आपण काल परवा बघितलं की आमच्या दादा स्वतः बेळगावला जेव्हा धडगाव तालुक्यामध्ये गेले तर तिथे आज पण रस्ता नाही आहे. मागच्या 7 वर्षापूर्वी पुलाचं काम सुरू असताना त्या नदीमध्ये अर्धवट पूल पडलेला आहे. ते स्वतः आमच्या दादा बोटमध्ये जाऊन त्या पुलाची पाहणी केली आणि त्या गावापर्यंत अजूनपर्यंत रस्ते नाही आहे. तर रस्त्याचा विकास कसा होईल या माध्यमातून पण आपण बघत आहे की आमच्या दादा रस्ते विकासासाठी खूप मोठा प्रयत्न करत आहे. आरोग्याचा प्रश्न आपण बघितलं, समाजाचा आपण प्रश्न बघितलं, अनेक प्रश्नाच्या माध्यमातून आपण बघित आहात की आमच्या दादा आपल्यासाठी मोठ्या उत्साहाने काम करत आहे. आणि म्हणून या विधानसभेमध्ये शंकर दादा यांना एक उमेदवार म्हणून आपण बघत आहोत. आणि आता ललित भाऊ यांनी सांगितलं की लोकांमध्ये अशी चर्चा आहे की या विधानसभेमध्ये शंकर दादा हे टिकणार का किंवा किती लीड घेणार. तर हा तर प्रश्न पुढच्या, आता रामभाऊ यांनी पुढचा प्रश्न आहे तो विधानसभेमध्ये आपण सांगणार आहोत. आणि शंकर दादा यांना मोठ्या लीडने आपण पार्टीने तिकीट दिलं. या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तसा आपल्याला विश्वास दाखवलेला आहे. तरी पण आनंदराव आपण सांगितलं मागे की साव आणि आदिवासीमध्ये एक मोठा भेद निर्माण करून या 2 फळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु उमेदवार दोघं आदिवासीच आहे. तिकडे वीरसिंग किंवा जयसिंग दादा तयारी करत आहे, तिकडे शंकर दादा करत आहे. परंतु या तालुक्यामध्ये आपण, मी सांगितलं तुम्हाला की लोकांसाठी काम करणारा व्यक्ती कोण आहे, 24 तास लोकांसाठी उपलब्ध राहणारा नेता कोण आहे, हे बघून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की या विधानसभामध्ये कोणाला पाठवायचं आहे. मित्रांनो, आपण बघितलं की मागच्या 20-25 वर्षामध्ये आपण या तालुक्यामधून वकील पण गेले विधानसभामध्ये, डॉक्टर पण गेले, इंजिनियर पण गेले, परंतु आजपर्यंत तुम्ही ऐकलं का की राष्ट्रपतीच्या हस्ते कोणाला चांगलं बोलण्याचा वक्तृत्व, एक उत्कृष्ट भाषण म्हणून कोणाला पुरस्कार या तालुक्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये दिला असं मला वाटत नाही. आणि आमच्या दादा हे शिकलेले असं म्हणणाऱ्या लोकांना परत उत्तर म्हणून आपण बघितलं की लहान मोठे मुख्यमंत्र्यांनी नाही, राज्यपालाने नाही, तर या देशाचे महामाई राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमच्या दादांना उत्कृष्ट भाषणाचा पुरस्कार देऊन हा फक्त आमच्या दादाचा मान वाढवला नाही तर समोर या महाराष्ट्र आदिवासी समाजाचा गौरव वाढवलेला आहे हे सांगण्यात मी मागे राहणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, शंकर दादा यांना मोठ्या विजयाने आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. आणि जे लोक आपल्याला म्हणतात की तुम्ही जाऊ शकणार नाही, मी त्यांच्यासाठी एकच सांगतो की आता आपण बघितलं की या व्यक्तीमध्ये आपण दादा नाही, इथं आपण सांगितलं असतं की शिवदूत, पार्टीने ज्याला शिवदूत म्हणून नाव दिलं त्याला आपण मला वाटतं पन्ना म्हणून नाव दिलं. आता पार्टी त्याला शिवदूत म्हणून नाव दिलेलं आहे. तर अक्कलकोट तालुक्यामध्ये आपण बघितलं की 205 बूथ आणि धडगाव तालुक्यामध्ये 160 बूथ, म्हणजे 365 बूथमध्ये प्रत्येक बूथमध्ये कमीत कमी 10-15 म्हणजे शिवदूत त्या माध्यमातून आपण 60,000 लोकांपर्यंत पोहोचण्याचा मोठा काम करत आहोत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपली पूर्वतयारी या दृष्टीने आपण करत आहात. जास्त मी वेळ घेणार नाही कारण की मला मदन दादा वारंवार इशारा करते की मलाही बोलायचं आहे. म्हणून मी जे विरोधक सांगत आहे की शंकर दादा कसं निवडून जाणार किंवा शंकर दादाला किती मते भेटणार, तर त्यासाठी मी आमच्या दादाकडून एकच सांगतो कि बादलों ने अगर जिद कर ली है बिजलियां गिराने की, बादलों ने अगर जिद कर ली है बिजलियां गिराने की, तो हमने भी ठान ली है वही आशियाना बनाने की, वही आशियाना बनाने की। जय हिंद, जय भारत।